नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला खूप सुंदर असा पाऊस शिकवणार आहे। एकदम वेगळ्या आकाराचा हा पाऊस मी बनवला आहे आणि बनवायला पण खूप सोपा आहे बरं का। हे बघा, तुम्ही बघू शकता, बेस पण एकदम छान आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये भरपूर अशा वस्तू ठेवू शकता। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता हा पाऊस बनवण्यासाठी मी अशा कापडाचे 2 पीस घेतलेले आहे। त्याचं माप सांगते मी तुम्हाला। बघा, ह्याचं माप आहे 10 इंच बाय 6 इंच। 10 बाय 6 इंचाचे 2 पीस घेतलेले आहेत मी बरं का। आणि आतमध्ये कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तरने शिवून घेतलेला आहे। आता ह्या कोपऱ्यापासून आपण 2 इंचावर मार्किंग करणार आहोत आणि असा गोलाकार त्याला देणार आहोत। ठीक आहे। आता हे इथून आहे ना आपल्याला कापून घ्यायचं आहे। असं गोलाकार तुम्ही कापून घेणार आहोत, पण हे जरा उलटसुलट कापायचं आहे बरं का। कारण की मग आपल्या ही बाजू आपण वर खालती घेणार आहोत ना, तर मग एक ह्या गोल केल्यावर इकडच्या बाजूला कापायचं आहे दुसऱ्या बाजूला। आता आपण काय करायचं, आता वरचं आपल्याला चेन लावायची, तर चेनसाठी ना आपण हे असं गोलाकार माप करून घ्यायचं आहे। तर हे आलं आहे माझं बघा 14.5। तर मग 14.5 न घेता मी 15 इंच घेणार आहे। अशी 15 बाय 3 इंचाची ही मी एक पट्टी घेतलेली आहे। 15 इंच बाय 3 इंच। ठीक आहे। त्याला पण आतल्या बाजूने कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तरने शिवलेलं आहे। आता ह्याची बरोबर अशी मधोमध घडी घालायची आहे। तुम्ही वाटल्यास पट्टीने ह्याच्यावर लाईनसुद्धा मारून घेऊ शकता। बघा, हे जे 3 इंच आहे ना, त्याच्या निम्म करायचं म्हणजे 1.5 इंच। ह्या साईडने पण 3च्या निम्म करायचे 1.5 इंच। आणि ही अशी सरळ लाईन मारून घ्यायची आणि इथे आपण हे कापून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला इथे चेन लावता येईल। आता अशा पद्धतीने आपण चेन घ्यायची आणि ती इथे लावून घ्यायची आहे आणि ह्याला पण अशी दाबशिलाई मारून घ्यायची आहे बरं का। बघा, आता चेन माझी लावून झालेली आहे आणि वरच्या बाजूने दाबशिलाई पण मारून घेतली आहे। ठीक आहे। आता मी अजून खालचा बेस आणि कडचे साईड पट्टी पण बनवून घेतली आहे, तर त्याचं माप सांगते तुम्हाला। बघा, आता खालचा बेस जो आहे तो आहे 10 इंच बाय 3 इंच। 10 बाय 3 इंचाचा 10 इंच बाय 3 इंचाचा हा खालचा बेस घेतला आहे आणि साईड पट्टी घेतली आहे 6 इंच बाय 3 इंच। आता हे 3 इंचच्या ऐवजी तुम्ही 4 इंच किंवा 5 इंच पण घेऊ शकता बरं का। अशा ह्या 2 पट्ट्या मी घेतलेल्या आहेत आणि त्याला पण आतल्या बाजूने कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तरने शिवून घेतलेलं आहे। तर आता बघा, ही एक पट्टी आपण ह्या बाजूने शिवून घेणार आहोत। अशा पद्धतीने ही शिवून घ्यायची आहे आणि मग त्याला पट्टी शिवायची आहे, दुसरी बेस पट्टी, आणि मग ही दुसरी बाजू ह्या चेनीच्या ह्या बाजूला शिवायची। अशा पद्धतीने हे आपण शिवून घेणार आहोत। शिवून झाल्यावर त्याला तुम्ही पायपिंग पण करून घ्या बरं का, म्हणजे ती चेन आपली उघडली जाणार नाही, व्यवस्थित म्हणजे ओपन होईल। बघा, आता अशा पद्धतीने माझं शिवून झालेलं आहे। बघा, अशा पद्धतीने हे दिसतं। आता बघा, हा पीस आहे ना, अशा पद्धतीने हा पीस इथे ठेवायचा आहे आणि असं पूर्ण बाजूने गोलाकार शिवून घ्यायचा आहे बरं का। आणि खालच्या बाजूने दुसरा पीस ठेवून शिवून घ्यायचा आहे। आता माझं शिवून झालेलं आहे। चला तर मग आता आपण आपलं ही पाऊच सरळ करूया। आता अशा पद्धतीने मी सगळे कोणे वगैरे व्यवस्थित बाहेर काढा। छान झाला आहे ना पाऊच, एकदम सुंदर असा दिसतो आणि बेस पण खूप सुंदर असं झालेलं आहे आणि आतमध्ये भरपूर अशी जागा असल्यामुळे तुम्ही भरपूर अशा वस्तू त्याच्यामध्ये ठेवून कॅरी करू शकता।
कसा वाटला पाऊच? मग आवडला ना? चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.